हॅलो फ्रेंड्स, मी पिंशू किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण गाजराच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत. गाजराचे खाण्याचे काय काय फायदे असतात, लहान मुलं खात नाहीत तर अशा प्रकारचे हलवा बनवून दिल्यावर ते आवडीनं खातात. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा. मी 1 किलो गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्याच्यावर बघा असा दशा असतात, ते हाताने तोडून घ्यायचे आहे बारीक बारीक. आलू कटरच्या साहाय्याने त्याच्यावरचा छान असा पांढराचा भाग हा सालं काढून घ्यायचे आहे. पांढरा जो भाग दिसतो त्या आलू कटरच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे अलगद काढायचा आहे. जास्त काढायचं नाही आहे. जो पांढरा पांढरा भाग दिसतो तोच काढून घ्यायचा आहे. पूर्ण याचे मी काढून घेतलेले आहे. आता मी एक खिसणी घेतलेली आहे आणि त्याने छान आता गाजर खिसून घ्यायचे आहे. गाजरात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असते. रक्त शुद्ध होण्यास मदत होते, रक्तभिसरण सुधारते, रक्त वाढते. त्यामुळे सर्वांनी गाजर हे खाल्ले पाहिजे. बघा मी जाडसर असा लांबसर असा खीस करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचा खीस केला असता छान आपल्या हलव्याला रवाळ टेक्स्चर येईल. गॅस ऑन करून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई आता छान गरम झालेली आहे. त्याच्यात मी साजूक तूप टाकत आहे 2 चमचे. तूप आपलं थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, जसं आपल्याला लागेल तसं. तूप छान गरम झालेलं आहे. त्याच्यात आता मी 1 कप मिल्क पावडर टाकत आहे. मिल्क पावडर टाकले असता छान त्याला खव्याची टेस्ट येईल. अशा प्रकारे तुपात आता मिल्क पावडर भाजायचं आहे आपल्याला. आता पुन्हा 2 चमचे तूप टाकत आहे. छान भाजून घ्यायचं आहे तुपात. छान स्वाद येत आहे. अजून 1 चमचा तूप टाकत आहे मी. असं करून आपलं छोट्या चमच्याने 5 चमचे तूप झालेलं आहे. छान बघा मी असं भाजून घेतलेलं आहे. आता जे खीस केलं तर आपण गाजराचा तो टाकून देऊया याच्यात. लहान मुलांनी नेहमीच गाजर खाल्ले असतात. त्यांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ छान होते. अशा प्रकारे गाजर छान आता आपण ते मिल्क पावडर भाजून घेतलं त्यात मिक्स करून घेऊया. मी 7 ते 8 मिनिट छान कमी पॉवरवर परतून घेतलेलं आहे गाजर. बघा किती छान कलर आलेला आहे. आता मी पावभर दूध टाकत आहे त्याच्यात. फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचंच. छान दूध मिक्स करून घेतलेलं आहे. आता दुधात छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे. मी 5 ते 7 मिनिट सतत छान दुधात आता शिजून घेत आहे. बघा कलर किती छान दिसत आहे आपल्या हलव्याचा. छान असं कडेनं चिकटलेलं असं छान आपलं हे करून घ्यायचं आहे. आता मी पावभर साखर टाकत आहे. पावभरला थोडीशी 50 ग्रॅम कमी साखर आहे. 1 कप साखर टाकलेली आहे. दूध असताना साखर टाकायची नाही. दूध असताना साखर टाकली असता तर आपला हलवा चिकट बनतो. त्यामुळे दूध पूर्ण आटून गेल्यानंतरच साखर टाकायची आहे. छान आता साखर मिक्स करून घेऊया. गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. साखर आता विरघळत आहे आपली. आणि व्हिटॅमिन के प्रमाण चांगले असल्यामुळे हाडाचे आरोग्य चांगले राहण्यास गाजराचा हलवा खाल्ले असतात किंवा गाजर कच्चे खाल्ले असतात. छान पौष्टिक असतात. बघा छान आता साखरेला पाणी सुटलेलं आहे. आता कमी पॉवरवर मी गॅस पूर्ण हलवा बनवताना कमीच पॉवरवर गॅस ठेवलेला आहे मी. एकदम सुंदर असा आपला हलवा बनत आलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर साखरेचं पाणी थोडंसं असताना आपल्याला असं छान फिरवत राहायचं आहे. थोडंसं ओलसर असतानाच गॅस बंद करून आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे. ड्रायफ्रूट मी आखरीला याच्यासाठी टाकत आहे की आपल्याला त्याचा स्वाद छान येईल आणि ते छान मुरल.
तर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर मी झाकून ठेवलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट टाकले आणि झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता वाफेनं छान आता ड्रायफ्रूट झालेले आहे आपले. आता अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकत आहे. छान मिक्स करून घेऊया. खूपच छान सुगंध येत आहे आता गाजराच्या हलव्याचा आणि कलर बघा किती छान आलेला आहे. विदर्भ स्टाईल हलवा आपला तयार झालेला आहे. गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि कॅरोटीन असल्यामुळे कॅन्सरसारख्या मूळ रोगावर परिणामकारक ठरतो. याने कॅन्सरचे सेलची वाढ होत नाही. म्हणून गाजर हे आपण नेहमी सेवन केले पाहिजे. बघा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.